शिर्डीनंतर आता अमरावती विमानतळावरही नाईट लँडिंग सुविधा सुरू होणार आहे। ऑक्टोबरपासून अमरावती विमानतळावर नाईट लँडिंगची सुविधा सुरू होणार आहे। महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या उपाध्यक्ष स्वाती पांडे यांनी याबाबतची माहिती दिली आहे। भविष्यामध्ये सुरत, अहमदाबाद विमानसेवा सुद्धा सुरू करण्यावर भर असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। विदर्भामधील अर्थव्यवस्था व्यापाराला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण ही सगळी भूमिका ठरणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। 16 एप्रिलला अमरावती विमानतळ सुरू होणार आहे। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात प्रतिनिधी छगन यांच्याकडून। आपण बघतोय भविष्यामध्ये सुरत, अहमदाबाद आणि विदर्भातील अर्थव्यवस्था व्यापाराला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे। अमरावती विमानतळाचं 16 एप्रिलला उद्घाटन होतंय। काय या संदर्भातली माहिती आणि स्वाती पांडे यांनी सुद्धा काय माहिती दिली आहे? नक्कीच 16 एप्रिल रोजी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यांच्या उपस्थितीमध्ये अमरावती विमानतळाचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अमरावतीमध्ये पीएम टेक्सटाईल मोठा असा पार्क तयार होतोय आणि यामध्ये व्यापाऱ्यांना जाण्याची सुविधा या विमानसेवेमुळे सुकर होणार आहे। सुरुवातीला जर बघितलं तर अमरावतीवरनं पहिलं उडान जे आहे ते मुंबईच्या दिशेने घेतलं जाणार आहे आणि सोमवार, बुधवार आणि शुक्रवार असे 3 दिवस ही विमानसेवा सुरुवातीला सुरू होणार आहे आणि त्यानंतर ऑक्टोबरमध्ये नाईट लँडिंगची सुविधा देखील मिळणार असल्याची माहिती जी आहे ती स्वाती पांडे यांनी दिलेली आहे। काल त्यांची पत्रकार परिषद पार पडली आणि या पत्रकार परिषदेला मार्गदर्शन करताना त्यांनी ही संपूर्ण माहिती दिलेली आहे। यासोबतच व्यापाराच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर सुरत असेल, अहमदाबाद असेल, इंदोर असेल या ठिकाणी देखील विमानसेवा सुरू करण्याचा मानस असल्याचं मत देखील त्यांनी व्यक्त केलेलं आहे। आणि ऑक्टोबरपासून केवळ ही नाईट लँडिंग नाही तर जुलैच्या शेवटच्या टप्प्यांपर्यंत या ठिकाणी एअर होस्टेसचं ट्रेनिंग सेंटर देखील या ठिकाणी होणार आहे। पायलट ट्रेनिंग देखील या ठिकाणी होणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिलेली आहे। धन्यवाद छगन, आपण दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।